सारंगखेड्याच्या घोडे बाजारात 2500 अश्वांची एंट्री. आमदार पुत्राने 11 लाखांना खरेदी केला पांढरा घोडा. जातीवंत घोड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा घोडे बाजाराला सुरुवात झालेली असून घोडे बाजारात पहिल्या दिवशी खरेदी विक्रीचा उच्चांक गाठला गेला आहे आणि येथील बाजारात पहिल्या दिवशी 11 लाख रुपये किमतीला एका घोड्याची विक्री झालेली असून पुणे जिल्ह्यातील दौंड येथील आमदार राहुल कुल यांचे चिरंजीव आदित्य कुल यांनी 11 लाखाची घोडी खरेदी केली आणि विशेष म्हणजे येथील घोडे बाजारात 25,000पासून ते 10 कोटीपर्यंत घोडे विक्रीसाठी येत असतात. विशेष म्हणजे येथील घोड्यांच्या देखरेखीसाठी मंडपही उभारण्यात आलेले आहेत. देशातील सर्वात मोठा घोडे बाजार अशी यांची ओळख असून काठीवाड, मारवाड, नुकरा अशा विविध जातीचे घोडे येथे विक्रीसाठी घेऊन आलेले असतात. आदित्य कुल यांनी पांढऱ्या रंगाचा 21 महिन्यांचा घोडा खरेदी केला आहे. नंदुरबारच्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात देशात प्रसिद्ध असून प्रचंड तेजी दिसून येते आहे. यावर्षी आत्तापर्यंत 2500पेक्षा अधिक घोडे दाखल झाले आहेत. देशभरातून येथे घोडे खरेदी आणि विक्रीसाठी येतात. येथील घोडे बाजारात 5 दिवसात 3,500 घोड्यांचा टप्पा पार होईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. एकूणच घोडे बाजारात प्रचंड तेजी पाहण्याला मिळते आहे. अश्व सौंदर्य स्पर्धेचं देखील आयोजन सारंगखेडा येथे करण्यात येत असून त्या दृष्टीने आयोजकांकडून तयारी सुरू असल्याचं जयकुमार रावल यांनी म्हटलेलं आहे. दरम्यान उंचेपुरे काळ्या पांढऱ्या रंगाचे रुबाबदार दिमागदार घोडे पाहायला मिळत आहेत. हे घोडे पाहण्यासाठी देखील नागरिक गर्दी करत आहेत. दरवर्षीप्रमाणे दत्त जयंतीच्या दिवशी सारंगखेडाची ही यात्रा, सारंगखेडाचा अश्व बाजार, सारंगखेडाचा चेतक फेस्टिवल सुरू होत आहे. 4 पासून तर 21 डिसेंबरपर्यंतचा हा चेतक फेस्टिवल असणार आहे आणि यावर्षी आम्ही वेगवेगळं नवीन केलेलं आहे. यावर्षी घोड्यांच्या ज्या स्पर्धा होणार आहेत, आपल्या इथल्या बाजूला बघितलं तर 300 बाय 300 फुटाचा आपण मोठा मंडप टाकला आहे. घोड्यांच्या स्पर्धा या सावलीमध्ये होतील आणि याच्यामध्ये आम्ही एक VIP सेटिंग केली, जी आखाती देशांमध्ये, अरब कंट्रीजमध्ये ज्या प्रकारची सिटिंग होते त्या प्रकारचा एक पार्ट या वर्षापासून आम्ही सुरुवात करतो आहोत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे नाविन्यपूर्ण आपण देशासमोर काहीतरी केलं पाहिजे. सारंगखेडाचा हा चेतक फेस्टिवल नेहमीच पूर्ण भारतवर्षासमोर काहीतरी नवीन ठेवतो आणि त्याचं फॉलो मग त्याचं अनुकरण सर्व देशामध्ये होत असतं. तसं यावर्षी सावलीमध्ये एकाच 300 फुटाच्या पॅन्डॉलमध्ये घोड्यांच्या सर्व अश्वस्पर्धा आम्ही इथं घेणार आहोत. अश्वस्पर्धामध्ये घोड्यांच्या अश्वनृत्य स्पर्धा असणार आहे. घोड्यांची रेवालची चालची रेस असणार आहे. रेवाल म्हणजे एका चालबद्ध पद्धतीने घोड्यांची रेस असते ती असेल आणि मग घोड्यांच्या सौंदर्य स्पर्धा ज्याला आपण हॉर्स शो म्हणतो, त्याच्यामध्ये नुकरा म्हणजे जे पांढरे शुभ्र घोडे आहेत त्यांची स्पर्धा असणार आहे. त्याच्यामध्ये मारवाडी प्रजातीचे सुद्धा हॉर्स शो सौंदर्य स्पर्धा असणार आहे आणि मग त्याच्या एका दिवसानंतर एन्ड्युरन्स जी 24 किलोमीटरची घोड्यांची रेस असणार आहे. 24 किलोमीटर ती घोड्यांची रेस असेल. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत आमच्याकडे 50 एंट्री आलेल्या आहेत. साधारणतः त्या 70 एंट्री पोचतील आणि 24 किलोमीटरपर्यंतची ती घोड्यांची रेस असेल. त्याच्यानंतर अश्वक्रीडा स्पर्धा, इक्विस्टेरियन स्पोर्ट्स याच्यामध्ये सुरू होतील. त्याच्यामध्ये जवळपास 200 मुलांचा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे. त्याच्यामध्ये 50 मुली सहभागी होणार आहेत आणि ते मुलं आणि मुली वेगवेगळ्या याच्यातनं पूर्ण महाराष्ट्रभर आणि काही इंदोरचे 1-2 क्लब आणि गुजरात अहमदाबादचा एक क्लब असे मिळून त्याच्यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि चेतक इक्विस्टेरियन प्रीमियर लीग आम्ही असं त्याचं नाव दिलेलं आहे. दादा, यावेळेस चेतक फेस्टिवलला अनेक सेलिब्रिटींनी आपलं म्हणणं बरोबर आहे, परंतु यावर्षी आम्ही खरं म्हणजे सेलिब्रिटींचा कार्यक्रम आम्ही यावर्षी ठेवलेले नाही. यावर्षी साऊथ सेंट्रल कल्चरल झोन म्हणजे सांस्कृतिक विभाग, केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाच्या बरोबरीने आम्ही खरं म्हणजे 5 राज्यांच्या कलाकारांचे इथं फोक डान्सेस, आम्ही लोकनृत्य आम्ही करणार आहोत, त्यांचे कार्यक्रम करणार आहोत, कार्निवल करणार आहोत, जे सारंगखेड्यामध्ये पहिला वेळा असणार आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, नंदुरबार.